मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ। मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने को। ए बायको, अगं तुझ्यामुळे मी आज दारू पिऊन बर्बाद झालोय. मांजरी सारखी लपून काय बसलीस, बाहेर ये. काय झालं? कसा पाय बोंबलताय बायको बायको? ते हे आलात पिऊन? नाही, मी एकटाच आलोय. पिऊन मॅनेजर ऑफिसर सगळे टाईट होऊन आपापल्या घरी गेले. ओ म्हणजे दारू ढोसून आलात का? तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू वाईट असते. हा, मग मी वाईट वालीच दारू पितो ना. अहो म्हणजे तसं नाही. मग आजचा पेपर वाचलात? ए येडी, पेपर सकाळी येतो. तुम्ही काही सकाळीच आलात. हो काय? अरे हो. काय झालं पेपरचं? काय आहे, आजच्या पेपरला बातमी आहे. काय? दारू पिऊन 88 माणसं मेली. काय बायको, हा दारू पिऊन 88 माणसं मेली? होय. बायको, बरं झालं तुम्हाला लवकर सांगितलंस. उद्यापासून बंद. दारू ना? नाही, पेपर बंद. अरे ज्या पेपर मध्ये बेवड्यांना घाबरवणाऱ्या बातम्या येतात तो पेपर आपल्या घरात येता कामा नये. उद्यापासून पेपर बंद. अहो धनी, तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका, दारू वाईट असते. तुम्हाला माहितीये का, परवाच्या दिवशी आपल्या गावात काय झालं? काय? आपल्या गावातली ती नदी आहे ना, हा. त्याच्या बाजूने एक माणूस दारू पिऊन चालला होता बर. आणि तो नदीत पडून मेला. बायको, हा म्हणजे तो माणूस नदीच्या बाजूने चालला होता, हा तो नदीत पडून मेला? हा. तुला कळलं का बायको? काय? तो दारूमुळे नाही, पाण्यामुळे मेला. तो कसा काय? अगं तो दारू प्यायला होता तोपर्यंत जिवंत होता, हा. चालत होता. पाण्यात पडल्यानंतर मेला म्हणजे तो पाण्यामुळे मेला. अरे देवा, यांना कसं सांगायचं आता? बर, परवाच्या दिवशी हा. आपल्या गावात शास्त्रज्ञ आले होते. त्याला मला नाही भेटले. तुम्ही अड्ड्यावर होतात. हसू नका. कशा पायी आले होते माहितीये का? का? त्यांनी काय केलं, हा. 2 ग्लास घेतली. बर. हा, एका ग्लासात दारू आणि दुसऱ्या ग्लासात पाणी. तुला सांगतो बायको, हे शास्त्रज्ञ लोक येडे असतात. हा? अरे त्यांना कुणीतरी जाऊन सांगा, एकच ग्लास घ्यायचा, त्याच्यात पहिली दारू टाकायची, नंतर पाणी टाकायचं आणि मग पिऊन टाकायचं. पिऊन टाकायचं. ते दारू प्यायला आले नव्हते, मग संशोधन करायला आले होते. अच्छा, अहो म्हणजे रिसर्च करायला आले होते. असं नीट सांगणं सोपं मराठी भाषेत, रिसर्च करायला आले होते. बर, त्यांनी काय केलं माहितीये का? एका ग्लासात दारू घेतली, बर. दुसऱ्या ग्लासात पाणी घेतलं हा. आणि दोन्ही ग्लासामध्ये एक एक किडा टाकला आणि तुला सांगतो बायको, या शास्त्रज्ञ लोकांना जाम किडे असतात. हा? यांच्याकडे जाम किडे असतात ना जवळ. हा, तर त्या किड्यांचं काय झालं ऐका पुढं. काय? पाण्यातला किडा होता ना, तो जिवंत होता बर. आणि दारू मधला किडा ना मेला. मेला? हा बायको, दारूतला किडा मेला? हा. बायको, बरं झालं तुम्हाला सांगितलं. माझ्या डोक्यात लख प्रकाश पडलेला आहे. पडलं ना? माझे डोळे आता लख उघडलेले आहेत. हा. बायको, माझ्या लक्षात आलंय, दारूतला किडा मेला. हा. जर आपल्या शरीरातले किडे मारायचे असतील तर सगळ्यांनी दारू प्या. देवा, आता यांचं मी काय करू? अहो तुम्हाला कितीदा सांगते मी. बरं बरं, आता परत एक उदाहरण सांगते बरं का. त्या दिवशी आपल्या गावात गाढव आलं होतं. मी असताना हा? मी असताना गावात गाडावालाच कसं, त्याला हाकलून दे. उद्या देवया. हा, हाकलून. उद्या नाही, त्याला आत्ताच्या आता हाकलून दे. अहो पण का? दे हाकलून. अहो पण का? अरे जैसे एक म्यान में 2 तलवारें नहीं रह सकती, तशी एका गावात 2 गाडवर राहू शकत नाही. अरे देवा, गावाल्याने काय केलं माहितीये का? काय? ते गाढव आलं होतं ना, हा. आपल्या गावाला शाळे बरं का, बादली भरून दारू घेतली हा. आणि त्याच्या पुढ्यात ठेवली. बर. पण त्या गाढवाला केवढी मोठी अक्कल, काय झालं? त्याने तोंड बी लावलं ना त्या दारूला. कसं लावणार? अरे गाढवाला काय गुळाची चव? हा? काय? अहो असं काय करताय? म्हणजे गाढव किती शान आहे बघा. कसं काय? म्हणजे दारू नाही प्यालं ना ते. बरं झालं हे मला सांगितलं. हा. आता मला सगळं कळलेलं आहे बायको.
म्हणजे ते गाढव सुद्धा दारू पित नाही. नाही. कळलं मला. कळलं ना? जे दारू पित नाहीत ते गाढव. अरे देवा, आता मी यांचं काय करू? आणि त्याच्यापेक्षा गाववाले गाढव. आ, अरे जो पित नाही त्याच्या समोर बादलीभर ठेवताय, ज्याला गरज आहे त्याला बाटली भर तरी द्या ना. आणि दारूचे सगळे नुकसान सांगायला लागले तू. अरे दारूचे फायदे माहितीत का कोणाला? फायदे काय? फायदा नंबर 1, हा, दारू पिणारा माणूस कधीच म्हातारा होत नाही. तो कसं काय हो? अरे जवानीच मरतय, म्हातारा कशाला होईल? फायदा नंबर 2, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात कधीच चोरी होत नाही. ती कशी काय? अरे दारूच्या आहारी जाऊन घरातलं सारं काही विकलेलं असतं, चोर काय रिकाम्या बाटल्या चोरी करणार का? फायदा नंबर 3, हा, दारू पिणाऱ्या माणसाला कधीच कुत्रा चावत नाही. तो कसा काय? कारण दारू पिणारा माणूस असा चालतो, कधी असा चालतो, कधी असा करतो. कुत्र्याला वाटतं हेच आपल्याला चावायला येते का काय, त्याच्यामुळे बेवड्याला कधी कुत्रा चावत नाही. अहो मी काय सांगते आणि तुम्ही काय करता? काही सांगू नको, मला सगळं कळलेलं आहे. अरे तुम्हाला बायका लोकांना काय वाटतं माहितीये का? आम्ही पुरुष दारू पितो म्हणजे एन्जॉय करतो, मजा करतो, गंमत म्हणून पितो, असं नाही. खूप त्रास होतो दारू पिताना. हो, दारू अशी प्यायली ना की इथून अशी चरचरत आतमध्ये जाते, काळीच करपते आणि कधी कधी ना लिव्हर बी फट दिवशी फुटतो. हे सगळं तुला कसं माहिती? तू घ्यायला लागली का? नाही. नाही ना? नक्की ना? आता बघ मी तुला काय सांगतो, नीट ऐक. हा. शेर मारणार मी आता, शेर. शेर मारणार? हा, मी पावशेर मारल्यानंतरच शेर मारतो. हा. ऐक. हा, बोला. अरे खुद पे भरोसा है तो कुतुब मीनार को हिला. पहिला आधी तुम्ही स्वतः जाग्यावर उभा राहा. हा, खुद पे भरोसा है तो कुतुब मीनार को हिला. माझी तेवढी ताकद नाही. नाही ना? मग शांत उभं राहायचं आणि काय सांगतो ते ऐकायचं. अरे खुद पे भरोसा है तो कुतुब मीनार को हिला, मैं पूरी दुनिया हिला सकता हूँ, पहले मुझे 2 क्वार्टर पिला. हा?